श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर हा माझा ब्लॉग आहे तो म्हणजे 26 जूनचा. तर आम्ही गेलो तो शेगाव फिरायला. तर मला नंतर वेळच भेटला आणि अपलोड करायला. तर मी फायनली आज अपलोड केला गाईस. आणि आम्ही गेलो तो शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं. तिकडे वॉटर पार्क पण होतं. वॉटर पार्कला पण मुलांना घेऊन जायचं होतं, कारण जसे सुट्ट्या लागल्या ना तशी इशू तरी कुठंच गेलेली नव्हती. आणि मग तिची स्कूल स्टार्ट झाली. मग आमचा प्लॅन झाला फिरायला जायचा. आणि इतकी खुश होती ना तीच काय, तिचे फ्रेंड पण खूप खुश होते. आणि आम्ही 2 फॅमिली गेलो होतो. आमची फॅमिली आणि यांची फ्रेंड, म्हणजे इशूच्या पप्पांचे फ्रेंड होते आणि त्यांची फॅमिली, त्यांचे 2 मुलं. आणि इशू तिघांनी इतकं एन्जॉय केलं तुम्ही बघू शकता. आणि त्यांच्यासोबत आम्ही पण खूप एन्जॉय केलं. कारण आपलं काय रोजचं उठायचं, इशूचा टिफिन, रोजची ती रुटीन, त्याच्यापासून थोडंसं फ्रेश झालो. कारण वाटलंच नाही की तिकडे खूप एन्जॉय केलं त्यांच्यासोबत. आम्ही ते जसं त्यांनी एन्जॉय केलं तसं आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे लहान मुलांसारखं एन्जॉय केलं वॉटर पार्कमध्ये मी आणि ते म्हणजे त्या पण माझ्या फ्रेंडच आहेत. त्यांनी इतकं एन्जॉय केलं. आणि आमचं मी काही शूट केलं नाही, त्या मुलांचं शूट करून घेतलं. आम्ही फक्त एन्जॉय करण्यात राहिली. आणि गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला जायचं होतं संध्याकाळी, पण सकाळी यांना वॉटर पार्कला घेऊन गेलो. वॉटर पार्कमध्ये दिवसभर थांबलो आणि मग संध्याकाळी अजून फ्रेश वगैरे झालो. आणि मग गेलो मंदिरात, दर्शन वगैरे घेतलं. आणि तुम्हाला मी आमचा रूम टूर देते. तर आमचा हा डे 2 होता शेगावचा. तर आमचा रूम टूर देते. इशूताई तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगते. रूम खूपच छान होता. तर शेगावला आनंद विहारमध्ये आम्ही स्टे केलेला होता. आणि मी रात्री शूट काही करू शकले नाही, कारण दिवसभर वॉटर पार्कमध्ये एवढं दमलो होतो. त्यानंतर आलो आणि फ्रेश वगैरे जाऊन लगेच दर्शन घ्यायला गेलो. दर्शन घ्यायला आम्हाला 11 वाजले होते. त्यानंतर मग झोपलो, का एवढं थकलो होतो तर झोपूनच गेलो. त्यानंतर मग आज दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला रूम टूर देते. तर हा आहे क्यूट्स असा मिरर, मेकअप वगैरे करायला. एंट्री झाली की लगेच जवळच मिरर आहे. लगेच इकडं आमचं सगळं सामान ठेवलेला होता, माझा आणि इशूचा पर्सनली. आणि लगेच त्याच्याजवळच होतं वॉशरूम. आणि वॉशरूम पण खूप छान होतं. इतके क्लीन रूम होते ना, खूपच छान होता. वॉशरूम तर छान आहेच, पण रूम पण खूप छान होता. तुम्हाला दाखवते मी इकडं. तर तिकडं होते 3 बेड मस्त असे क्यूट. आणि कपडे इग्नोर करा गाईस, कारण आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो. परत तिकडे आम्ही आंघोळ वगैरे केली, म्हणून ते कपडे बाहेर काही टाकता येत नव्हते, म्हणून आम्ही मस्त रूममध्ये टाकून दिले. आणि इकडं रूम गजानन महाराजांचा फोटो, मस्त असा रूम बघू शकता किती भारी आहे. आणि इकडे छान असा क्यूटचा सोफा पण होता तिथं बसण्यासाठी, पण आम्ही काही तिकडे गेलोच नाही, कारण बेडवरच आम्ही आराम वगैरे केला. आणि इकडं छान असं कबड होतं. तिकडे आमचे बॅग होत्या, मी कपडे काढले होते, पण परत आम्हाला आज निघायचं होतं म्हणून ते कपडे टाकले गेलेले होते. आणि तिकडचं ते खालीच होतं, कारण आमच्या इकडे बॅगा होत्या आणि तिकडे पूर्ण खाली होतं. तर असा होता हा क्यूट्स असा रूम. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गाईज. आणि आमचे हे शेगावचे फोटो, गजानन महाराजांचा फोटो काढायचं अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही हे आनंद विहारमध्येच फोटो काढले होते. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.